हे बघा काय सुरेख अळूवड्या झालेल्या आहेत. छान झाल्यात ना? एकदम छान लेयर तयार झालेले आहेत. पिठाचं आणि पानाचं योग्य प्रमाण आहे आणि अळूवड्या करताना त्या मऊ पडतात किंवा अशा खूप जास्त तेलकट होतात. तसं होऊ नये म्हणून इथं अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितलेली आहे. ती जर तुम्ही फॉलो केली ना, परफेक्ट अळूवडी करायला शिकाल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत तुम्हाला समजलंय. मस्त अशी हिरवीगार काळ्या देठाची अळूची पानं समोर आहेत. आज आपण करतोय अळूची वडी, ते सुद्धा एकदम कुरकुरीत. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता, हो ना? त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. आता तुम्हालाही माहिती आहे आपण प्रत्येक रेसिपी स्टेप बाय स्टेप बघतो. आपली पहिली स्टेप आहे यासाठी लागणारं साहित्य बघू. अळूवडीच्या वाटणासाठी आपल्याला लागतील 5-7 हिरव्या मिरच्या, 1 गड्डी लसूण पाकळ्या, 2 इंच आलं, अर्धा चमचा ओवा, सोबतच आपल्याला लागेल अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 3 ते 4 चमचे पांढरे तीळ, 1 लिंबाचा रस, पाववाटी चिरलेली कोथिंबीर, पाववाटी तांदळाचं पीठ, 2.5 कप बेसन आणि मध्यम आकाराची एक 9 ते 10 वडीची अळूची पानं घेतलेली आहेत. साहित्य बघितलं तर आता पहिली स्टेप आहे आपल्याला पानं तयार करायची आहेत. पण त्याआधी हे बघूयात की वडीसाठी कुठला अळू वापरायचा. तर 2 प्रकारचा अळू मिळतो. एक आहे भाजीचा, दुसरा आहे वडीचा. तर वडीची जी अळूची पानं असतात हे बघा अशी असतात, टोकदार असतात. इकडं तिन्ही बाजूला टोक असतं आणि याचं देठ असं काळसर असतं. ही पानं अळूच्या वडीसाठी वापरायची, ती कमी खाजरी असतात. आणि जी भाजीची अळू असते तिला ना अशा काळसर छटा नसतात, पूर्ण हिरवीगार असते, तिचं देठ पण हिरवगार असतं आणि अशी पानाला टोकं नसतात, तर त्याची पानं अशी गोल असतात. ती अळू जी असते ती भाजीला वापरायची, म्हणजे आपण फतफतं करतो त्याला. तुम्ही भाजीवाल्याकडे गेलात तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील. आता पानं कुठली वापरायची हे बघितलं. आता ही पानं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत म्हणजे याचा रोल व्यवस्थित करता येईल. तर पानं मी आणली, नळाखाली चांगली खळखळून धुतली आणि थोडा वेळ अशीच उपडी निथळायला ठेवली होती. आता पहिल्यांदा आपण याचं देठ कापूया. तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2 पानाचा देठ तसाच ठेवलाय. याचं देठ अगदी अलगद कापून घ्यायचं आणि या देठाची सुद्धा भाजी केली जाते. तुम्हाला ही भाजी कशी करायची बघायची तर मला कमेंटमध्ये सांगा, आपण नक्की याच्यावर व्हिडिओ करूया. आता देठं कापली. आता पानं जर खूप छोटी असतील तर त्याचा हा देठ अगदीच मिळमिळीत कोवळा कोवळा असतो, कडक नसतो, त्यामुळे तो कापण्याची गरज नाही. पण पानं जर अशी खूप मोठी असतील तर देठ जाड असतो, मग जेव्हा आपण याला असं रोल करायला लागतो तेव्हा ती पानं अशी तुटली जातात. त्यामुळे आपण याला मऊ करून घेऊया. आपण याचा वरचा देठ असा अलगद सुरीने काढायचा. इकडचे देठ जरी मोठे असतील ना तर ते सुद्धा वरच्यावर काढून घ्यायचे, पानं फाटून द्यायची नाहीत. देठ काढला. आता याला ना लाटण्याने हलकंसं लाटून घ्यायचं, म्हणजे हा देठ थोडासा मऊ होतो. हे बघा या प्रकारे. आता बघा आपण रोल करतोय तर व्यवस्थित रोल होतोय, अजिबात देठ कडक राहिलेला नाही. यामुळं वडी व्यवस्थित रोल करता येते, इंटॅक्ट होते आणि तळताना तो रोल सुटत नाही. सगळी पानं आपण अशीच करूया. आणि हे बघा पानं आपण तयार करून घेतलेली आहेत, याचा व्यवस्थित रोल होतोय. आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. आता आपली दुसरी स्टेप आहे यासाठी लागणारं मिश्रण करायचं आहे. पण त्याआधी यासाठीचं वाटण करूया. मिक्सरचं लहान भांडं घेतलं, त्यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या, लसूण. आमच्याकडे अळूवडीला भरपूर लसूण घातला जातो. तुमच्याकडे जर तुम्ही नैवेद्यासाठी वगैरे करता तर लसूण नाही घातला तरी चालेल. आलं आणि ओवा. ओवा घाला, वाटणात खूप मस्त चव येते. पाणी न घालता बारीक वाटूया. आणि हे बघा आपलं वाटण तयार झालंय. आता लगेच याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढूया, ज्यामध्ये आपण अळूवडीचं मिश्रण करतोय. यामध्ये घालूया बेसन. आपण जी पानांची साईज घेतली आहे ना, जवळपास 10 पानं आहेत आणि बऱ्यापैकी मोठी पानं आहेत, तर त्याच्यासाठी मी 2.5 कप बेसन घेते. वजनाने म्हणाल तर हे 150 ग्रॅम बेसन आहे. आता यामध्ये घालूया पांढरे तीळ, जिऱ्याची पूड, धणेपूड, हळद, मिरची पावडर. आपण ही रंगाची मिरची पावडर घातली आहे, जी घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे. हिरवी मिरची घातली असेल तर मिरची पावडर घालायची की नाही तुम्ही ठरवू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर. हां, आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कोथिंबीर वाटणामध्ये घातली तरी चालेल. पाव कप तांदळाचं पीठ आणि लिंबाचा रस. साधारण एक मोठा लिंबू मी पिळून घालते आहे. तुम्ही याच्याऐवजी चिंचेचा कोळ घातला तरी चालेल. आणि आमच्याकडे अळूवडीमध्ये गूळ घातला जात नाही, फक्त आंबट घातलं जातं.
तुम्हाला जर गूळ आवडतो, गोडसर अळूवडी आवडते, तर तुम्ही गूळ घातला तरी चालेल. पण जर तुम्ही गूळ घालताय तर चिंचेचा कोळ घाला, शक्यतो लिंबू रस घालू नका. एका लिंबाचा रस घातला. आता याला आधी चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर एक 2-3 चमचे ओला नारळाचा चव घाला, खूप छान लागते चवीला. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घालत नाही. हे बघा, हे चांगलं मिसळून घेतलं. आता मिक्सरचं भांडंच घेते, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याला असं सरसरीत मळूया. वडीला व्यवस्थित लावता येईल असं सरसरीत मळायचं. पण हे करत असताना आपल्याला याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालू आणि मग याला ना चांगलं फेटून घेऊ. आता हे मी मुद्दाम मोठं भांडं घेतलंय. याच्यात काय होतं ना, असं चांगलं फेटून गुठळ्या मोडता येतात. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही परात सुद्धा घेऊ शकता. परातीत तर आणखीन छान करता येईल. खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर मग वडीचं जे मिश्रण आहे ते पानाला नीट लागणार नाही आणि फक्त पानं पानं राहतील. खूप घट्ट पण करायचं नाही, खूप सैल पण ठेवायचं नाही. पातळ केलं तर पानाला मिश्रण लागणार नाही आणि जर घट्ट केलं तर इतकं छान लागेल पण वडी घशामध्ये दाटल्यासारखी होईल. तर हे बघा, याला मी असं घट्ट करून घेतलंय. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल घालू आणि याला आता चांगलं फेटून घेऊ. फेटून म्हणजे असं असं पसरून पसरून बोटांनी याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्यात आणि गरज लागली तर चमचाभर पाणी वाढवायचं. मी तुम्हाला शेवटी सांगेनच की मला एकूण किती पाणी लागलं आणि याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे. याला चांगलं 2 मिनटं फेटून घेऊया. आणि तुम्हाला सांगता सांगता मी एक गोष्ट विसरले, मीठ घालायला विसरले. तर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. मीठ घातलं नाही की एक वेगळाच वास येतो, अळणी वास येतो. ते जरासं लक्षात आलं, त्यामुळे आपण मीठ घालायचं विसरलो हे समजलं. चवीपुरतं मीठ घालूया आणि याला मिक्स करूया. आता हे बघा, हे मी 2 मिनटं चांगलं फेटून घेतलंय. पण हे इतकं घट्ट आहे, हे जर तुम्ही लावायला गेलात ना तर ते पान सारखं उचलून उचलून वर येणार आणि वडी घशात दाटल्यासारखी होणार. त्यामुळे थोडंसं आणखीन पाणी घालूया. आणि हे बघा, आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशी आहे. मगाशी ना अजिबातच पडत नव्हतं, एकदम चिकट होतं. आता जेव्हा आपण याला असं टाकतोय, हे बघा, असं ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी म्हणतात याला. म्हणजे असं टाकलं की धपकन पडलं पाहिजे. आणि आपण 2.5 कप बेसन घेतलं होतं, पाव कप तांदळाचं पीठ घेतलं होतं. त्यासाठी मला 1 कपाला थोडं कमी पाणी लागलं. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल बेसनाच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर आपलं दुसरी स्टेप पूर्ण झाली, आपलं मिश्रण तयार झालंय. आता तिसरी स्टेप आपल्याला वड्या भरायच्या, त्या भरून घेऊया. आता एखादं पोळपाट किंवा पाट वगैरे घ्यायचा, त्याच्यावर पान पालथं ठेवायचं आणि याला हे मिश्रण लावून घ्यायचं. ज्या रेषा असतात ना त्याच बाजूने ओढायचं, म्हणजे मिश्रण व्यवस्थित लागलं जातं. खूप जाड थर द्यायचा नाही किंवा एकदम पातळ करायचा नाही. आणि तुम्ही मिश्रण बघताय, या कन्सिस्टन्सीचं आपण केलंय ना, तर हे व्यवस्थित लागलं जातंय. बऱ्याचदा पातळ झालं ना ते नीट लागलं जात नाही, सगळं पाणी पाणी होतं आणि ते पानावर नीट बसत नाही. तुम्ही जेवढं पीठ बरोबर प्रमाणामध्ये लावाल ना तितकी वडी परफेक्ट कुरकुरीत होणार. पीठ तुम्ही अति प्रमाणात जरी लावलं ना तरी सुद्धा वडी घशात दाटल्यासारखी होते. एकदम कडेला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं. तर एक 8 पानांसाठीचं मी हे प्रमाण सांगितलंय. लहान पानं असतील तर मग जास्त, म्हणजे पानं जास्त घ्यावी लागतील. तर आता पानं जर मोठी असतील तर तुम्हाला वडी किती जाड हवी आहे त्याप्रमाणे ठरवायचं. आमच्याकडे तर सिंगल पानाचा सुद्धा रोल केला जातो, पण आपण 3 पानाचा रोल करूया, म्हणजे ना वडी मीडियम साईजची होईल. आता दुसरं एक पान लावून घेतलं है ना. आता आपण हे दुसरं पान असं ठेवायचं, म्हणजे त्याच्यासारखंच पालथंच ठेवायचं पण उलटं करून. आणि आता यालाही पीठ लावायचं. तर अशी आपण 3 पानं एकावर एक ठेवूया. तुम्ही 4 ठेवू शकता, 5 ठेवू शकता, पण जितकी तुम्ही वडी जाड कराल तितकी ती उकडायला वेळ घेणार आणि तळायला सुद्धा वेळ घेणार. पण ती वडी खूप छान दिसते. अशी मोठी असते ना, एकदम गोल, सगळ्या अशा त्याचे पदर छान, पदर असे मस्त दिसतात ना तेव्हा. दुसऱ्या पानाला लावलं. आता तिसरं पान सरळ ठेवायचं, म्हणजे आपण जितकी पानं लावतो एक असं एक तसं एक असं एक तसं करत आपल्याला वड्या भरून घ्यायच्या आहेत. चला, मी आता हे पान भरते आणि मग आपण रोल करूया. 3 पानं लावली, मी 3 पानांचा रोल करणार आहे. आता ही पानं मोठी आहेत बरीच. पहिल्यांदा ही टोकं आहेत ना, ही आपल्याला आतमध्ये दुमडून घ्यायची. याला वरून थोडंसं पीठ लावायचं. कडेने पण याला असं दुमडून घ्यायचं आणि याचा रोल करायचा. आता रोल करत असताना बरं का, खूप एकदम भुसभुशीत रोल करायचा नाही, चांगला असा घट्ट दाबत दाबत रोल करायचा. एक 2-3 वेळा केला की मध्ये थोडंसं मिश्रण लावून घ्यायचं. झालं हे. आता इकडे जेव्हा आपल्याला वाटतं ना हे असं जरासं पीठ नाही दिसत या पानावर, तर मग याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे हे चिकटलं जातं आणि याला बंद करायचं.
प्लास्टर करून घ्यायचं. म्हणजे ना वडीचा रोल वाफवल्यानंतर तळल्यानंतर सुटत नाही. आणि आपला हा रोल तयार झाला आहे. बाकीचे आता 6 पानं उरलेली त्याचे मी असेच रोल करून घेते. आणि हे बघा 3 रोल झालेले आहेत. ही पानं मोठी होती म्हणून रोल मोठा झाला, त्यानंतर ही बाकीची छोटी होती. अशा 9 पानांचे मी 3 रोल केलेले आहेत. आता इकडे एका भांड्यावर मी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यावर आपण ठेवूया चाळणी. त्याला मी तेल लावून घेतलं. यामध्ये आपण हे रोल लावून घेऊया. यावर झाकण ठेवायचं आणि याला वाफ काढायची. आता वाफ काढताना बरेच जण प्रश्न विचारतात, गॅस मोठा ठेवू का कमी ठेवू? पहिली 5 मिनटं गॅस मोठा ठेवायचा, त्यानंतर मध्यम करून 10 मिनटं, म्हणजे एकूण 12 ते 15 मिनटं वडी वाफवायची. सुरुवातीला मोठा ठेवा, परत बारीक करा. वडी वाफवून घेऊया. एक 15 मिनटं झाली. मी ताट वरचं बदललं होतं कारण वडी थोडीशी फुगून चिकटू नये म्हणून. आता वडी बघा छान उकडलेली आहे. याला ना फक्त आपण टूथपिक रोवून बघूया. हे बघा ओलं मिश्रण कुठेच लागत नाही, याचा अर्थ आपली वडी चांगली शिजलेली आहे. गॅस बंद करूया आणि ही वडी बाहेर काढून संपूर्ण गार करून घेऊ. गरम गरम असताना वडी कापू नका. वडी जर गरम गरम असताना कापली तर नीट कापली जाणार नाही. वडी बाहेर काढूया आणि संपूर्ण गार करूया. आणि वड्या संपूर्ण गार झालेल्या आहेत. आता या वड्या अशाच उकडलेला जो हा रोल असतो, कापून किंवा असाच्या असा हा जो रोल आहे, हा तुम्ही जर फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवला तर 8 दिवसापर्यंत हा असाच छान ठेवू शकता. पाहिजे तेव्हा वडी कुरकुरीत तळून खाऊ शकता किंवा अगदीच तुम्हाला असंच खायचंय न तळता सुद्धा या वड्या छान लागतात किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आता या आपण कापून घेऊया. आळूची वडी कापताना ती पूर्ण गार असायला हवीच. त्याचबरोबर जी सुरी आपण वापरतो म्हणजे चाकू, तो चांगला धारदार पाहिजे. आणि हे बघा काय मस्त वड्या झाल्यात की नाही. एकदम मस्त लेयर्स असे छान दिसत आहेत आणि वडी आतपर्यंत उकडलेली आहे. जेव्हा आतमध्ये कच्ची राहते ना, मधल्या पिठाचा रंग वेगळा दिसतो. आता वडी एकदम कुरकुरीत पाहिजे तर पातळ कापायची आणि जर तुम्हाला इतकी कुरकुरीत नको आहे तर थोडीशी जाड ठेवायची. मी बघा या जाडीची कापते, साधारण 1 सेंटीमीटर जाडी ठेवते मी. चला मी वड्या कापून घेते. सुरीला छान धार असेल ना, वडी मस्त कापता येते. वड्या मी कापून घेतल्या. 1.5 रोल कापला, 1.5 शिल्लक ठेवला. आता या वड्या तळून घ्यायच्यात. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता वडी तळताना तेल चांगलं तापणं खूप महत्त्वाचं आहे. तेल मध्यम गरम पाहिजे. एक छोटासा तुकडा टाकला की बघा लगेच तळून वर येतोय पण करपत नाही, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालंय. सो तो करपला त्याचा अर्थ जास्त गरम झालाय आणि खालीच असा संथ तळत राहिला तर समजायचं कमी गरम आहे. कमी गरम तेलामध्ये जर तुम्ही वड्या सोडल्या तर त्या एकदम मऊ तेलकट होणार, अशा मऊ मऊ पिचपिचीत होतील. आणि जास्त तेल तापलं असेल तर वडी करपेल आणि आतून कच्ची राहील. आता मावतील एवढ्या वड्या यामध्ये सोडूया. तुम्हाला हवं तर तुम्ही पॅनमध्ये शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. आता वडी टाकल्यानंतर लगेच याला धक्का लावायचा नाही. ती थोडीशी सेट होऊन द्यायची, साधारण 1-अर्ध्या मिनिटासाठी. आणि मग थोडीशी कडक झाली की मग उलट पलट करत छान कुरकुरीत तळून घ्यायची. आता बघा 1 मिनिटभराने वडी अशी सेट झाली की उलटून घेऊया आणि मंद आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आणि हे बघा जवळपास एक बॅच तळण्यासाठी मला मस्त 4 ते 5 मिनिट लागले बरं का, एकदम कमी आचेवर. आणि आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. हे बघा छान दिसत आहेत की नाही. यांना काढून घेऊया. छान तळल्या गेल्या ना. अशा आळूवडी तळली ना एकदम अशी हलक्या तांबूस रंगावर मस्त कुरकुरीत राहते आणि खूप वेळ तशीच कुरकुरीत राहते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, गरम असताना असते कुरकुरीत, 1 तासाभरातच मऊ पडते. आता बाकीच्या वड्या पण अशाच तळून घेऊया. आता दुसरी बॅच तळत असताना आपल्याला तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे. पाहिजे तर गॅस थोडा वाढवा, कारण आधीच्या वड्या तळून थोडंसं तेलाचं तापमान कमी झालेलं असतं. आणि मग दुसरी बॅच तळायला सोडा. चला आता मी सगळ्या वड्या अशाच तळून घेते. आणि अशा प्रकारे आपण मस्त कुरकुरीत अळूची वडी कशी करायची ते बघितलं आणि आपल्या परफेक्ट अळूवड्या तयार होत आहेत. आता या अळूवड्या करत असताना आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवा. जेव्हा आपण अळूवडी तळत असतो त्यावेळी तेल जरी व्यवस्थित तापलं तरी बरेच जण खूप गर्दी करतात, म्हणजे भरपूर वड्या एका वेळी तळायला सोडतात. मग तेलाचं तापमान कमी होतं आणि वडी नीट तळली जात नाही.
तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त कुरकुरीत अळूच्या वड्या कशा करायच्या ते बघितलं. या वड्या तळून ठेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशीपर्यंत खाऊ शकता. त्यानंतर जर ठेवल्या तर थोड्याशा मऊ होतील आणि नीट तळल्या गेल्या नसतील तर त्यांना थोडासा वाससुद्धा येऊ शकतो. तर तुम्ही पण या प्रकारे ही अळूवडीची रेसिपी नक्की करा. इथं सांगितलेल्या टिप्स वापरा. तुम्ही सुद्धा परफेक्ट अळूवडी करायला शिकाल. आणि मला जो काही प्रॉब्लेम झाला, जर कोणी जाणत्या असतील, तुम्हाला असा अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये त्याचं कारण सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.